बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींच्या वक्तव्याचं समर्थन केलं आणि त्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली। ममता यांनी राजीनामा दिला काय किंवा नाही दिला काय याने काहीच फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया भाजपच्या नवनाथ बंद यांनी दिली आहे। ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच, ज्या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखली। त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे। आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवून, ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे। त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही कारण मी विजयी झालेले आहे। मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे। सरकार विरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे। हे त्यांचे एक आंदोलन आहे। ममता दीदींनी राजीनामा दिला काय नाही दिले का त्यांनी काहीही फरक पडणार नाही। उद्धवजींनी देखील सांगितलं होतं की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा मुख्यमंत्रीपद गेलं होतं तेव्हा विधान परिषदेचा राजीनामा देईल, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी तो शब्द पाळला नाही। 6 वर्ष राजीनामा दिले नाही, मात्र घरी बसले। तसंच ममता दीदी आता खरं तर विधानसभेमध्ये पण जाऊ शकत नाहीत, कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला नाही। एका विधानसभेमधनं ममता दीदींना निवडून येता आलं नाही। गेल्याही वेळेला सोमेंदू अधिकारी यांनी ममता दीदींचा पराभव केला होता। याही वेळेला ममता दीदींचा पराभव करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेलं आहे।